प्रियनो, आम्ही आमच्या आयुष्याबद्दल कधी विचार केला आहे का? की माझं आयुष्य काय आहे? माझं आयुष्य हवेची वाफ आहे. माझं आयुष्य रानातील गवता फुलाप्रमाणे आहे. एक प्रवासी आहे, क्षणभंगूर आहे, पाण्याचं बुडबुड आहे. लक्षात घ्या, एक कारभारी माझं जीवन आहे. भूमीवर सांडलेल्या पाण्याप्रमाणे कधी भरून घेता येत नाही. परंतु परमेश्वराने आम्हाला जी संधी दिलेली आहे, त्याची सेवा, त्याचं कार्य, त्याचा सुवार्थ प्रसार, त्याची आराधना, त्याची स्तुती आणि स्तवन. परंतु आम्ही म्हणतो की नाही, मी रिटायरमेंट झाल्यानंतर, सगळं घर माझं वेल सेट झाल्यानंतर, मुलांच्या नोकऱ्या पाण्या झाल्यानंतर मग मी सेवा करेल. परंतु प्रियानो, वेळ निघून गेलेली असते आणि म्हणून या ठिकाणी पवित्र बायबलमध्ये योबाचं पुस्तक याचा 14 अध्याय आणि 5व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की मानवाच्या आयुष्याची मर्यादा ठरलेली आहे आणि त्याच्या महिन्याची संख्या ही परमेश्वराच्या स्वाधीन आहे. म्हणून आज आम्ही पाहतो की 8वा जो पाढा आहे ना, शिक्षणामध्ये आम्ही घेतलेला, की 8 वर्षामध्ये आमचं लहानपण असतं, 16व्या वर्षामध्ये आमचं तरुणपण असतं, 24व्या वर्षामध्ये आमचं लग्न झालेलं असतं आणि 32 मध्ये आमची मुलांची जबाबदारी आम्हाला असते. 40 वर्षामध्ये आमचा कुटुंब आनंदी असतं आणि 48 वर्षामध्ये आम्हाला समाजाची सेवा करावी लागते आणि म्हातारपणाला 56व्या वर्षाला सुरुवात होते आणि 64 वर्षामध्ये मुलं आणि सुना त्रास द्यायला सुरुवात करतात. 72व्या वर्षी आम्ही पाहतो की आम्हाला संपत्तीची वाटणी करून द्यावी लागते आणि 80व्या वर्षामध्ये आम्ही हा संसार सोडून आम्ही स्वर्गवासी होतो. लक्षात घ्या प्रियानो, पवित्र बायबलमध्ये आम्हाला एक वचन पाहायला मिळतं की स्तोत्रसंहिता 90 आणि 10 मध्ये आमचे आयुष्य 70 वर्ष आणि शक्ती असल्यास फार तर 80 वर्ष आणि त्याचाही डामडबोल केवळ कष्टमय आणि दुःखमय आहे आणि आम्ही सहून जातो. म्हणून आमचं आयुष्य फक्त 80 वर्ष आहे. थँक्यू. गॉड ब्लेस यू.